नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. सकाळची घाई, एका बाजूला नाश्ता, दुसऱ्या बाजूला मुलांचा डबा, ऑफिसची तयारी आणि अशा वेळेला पटकन काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. पण काळजी करू नका, आज मी घेऊन आले आहे आपल्या घराघरात आवडीने बनणारी आणि पारंपरिक पद्धतीची खमंग हरभऱ्याची उसळ. ही उसळ इतकी चविष्ट लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. यात कोणतंही जड वाटण नाही, फॅन्सी साहित्य नाही, अगदी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या पदार्थांपासून ही उसळ तयार होते. पण चव मात्र अशी की गरमागरम पोळी, भाकरी किंवा भातासोबत बोटं चाटत राहाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही छोटी छोटी महत्त्वाची रहस्य सांगणार आहे, ज्यामुळे हरभऱ्याचा प्रत्येक दाणा मसाल्यात मस्त मुरेल. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1/2 किलो चणे आपण इथं घेतलेले आहेत. हरभरे हे स्वच्छ धुतले आणि 7 ते 8 तासासाठी भिजवून घेतलेले आहेत. रात्री अगदी तुम्ही सगळं काम उरकल्यानंतर किचनचं स्वच्छ हरभरे धुवून घ्या, साफ करा, खडे वगैरे बघा आणि एक रात्री तुम्ही भिजत घातले ते सकाळी छान असे 8 ते 10 तासासाठी हरभरे फार छान भिजतात. त्याच्यासाठी लागणारा मसाला पहा. 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे. त्याचबरोबर एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आणि एवढ्या मसाल्यावरती आपल्याला आज उसळ बनवायची आहे. 1 चमचा आपण इथं कच्चे हरभरे घेतलेले आहेत. आणि आता हे आपण मिक्सरला वाटण करून घेऊया. पाणी घालायची गरज नाही आहे, फक्त टोमॅटोच्या पाण्यामध्ये हा मसाला छान असा बारीक होतो. पाहितं आणि फक्त एवढ्या वाटणामध्ये आपल्याला आज हरभऱ्याची उसळ बनवायची आहे. सुंदर चवीची पारंपरिक आज हरभऱ्याची उसळ आपण बनवत आहोत. नक्की सकाळच्या घाई गडबडीसाठी तुम्ही ऑफिसचे टिफिन किंवा स्कूल टिफिन याच्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. 1 पळी तेलावरती जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, हिंगाची फोडणी करायची आणि याच्यावरती एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घेऊया. कांदा छान परतून घ्या. व्यवस्थित असा हा कांदा मऊसर झाला की याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं आहे ते घेऊया. सुंदर चवीची ही हरभऱ्याची उसळ होते. अगदी नक्की एकदा ट्राय करा. आता याच्यामध्ये काही मसाले घेऊया. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे. सुंदर चवीची ही उसळ इतकी चविष्ट लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. यात कोणतंही जड वाटण नाही, फॅन्सी साहित्य नाही. फार सुंदर सुंदर चवीची ही उसळ होते. जर तुम्ही रोजच्या त्याच भाज्यांना कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या लंचसाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. पौष्टिक, पोटभर आणि सगळ्यांना आवडणार. आता हा वाटलेलं वाटण आपण पूर्णपणे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे कोणतंही जड वाटण नाही आहे. आपण लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, 1 टोमॅटो याच्यावरती ही उसळ फोडणीला टाकली आहे. आता हे भिजवलेले चणे आपण घेऊया. छान असा मसाला हा एकसारखा आपला तेल सोडले मसाल्याने मसाला व्यवस्थित परतून झाला की त्याच्यावरती हरभरे घ्यायचे आहेत. आता चवीनुसार मीठ घेऊया आणि पुन्हा एकदा हे 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं. आपण ही हरभऱ्याची उसळ सकाळच्या घाई गडबडीत कुकरमध्ये बनवत आहोत. अगदी झटपट बनणारी 10 मिनटात होणारी ही उसळ फार छान चवीला लागते. मिक्सरचं भांडं पाणी घालून मी स्वच्छ करून घेतलं आणि तेच पाणी इथं आपण या उसळीसाठी घेतलेलं आहे. पहा इथं 1 ग्लासभर पाणी आपण उसळीसाठी घेतलं. छान अशी घट्टसर, आपण कच्चे हरभरे वाटल्यामुळे घट्टसर अशी ही उसळ तयार होते. हलकीशी एक उकळी आली की झाकण लावूया आणि 7 ते 8 शिट्ट्या काढून घेऊया. 7 ते 8 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. 8 शिट्ट्यामध्ये ही उसळ फार छान शिजते. पहा इथं आपली चमचमीत, झणझणीत, खमंग अशी हरभऱ्याची उसळ पारंपरिक पद्धतीने तयार झाली आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 7 ते 8 शिट्ट्यांमध्ये छान हा हरभराही आपला सुंदर असा शिजलेला आहे. पहा इथं अगदी पोळी, भाकरी, पुरी, अगदी गरमागरम भाताबरोबर ही उसळ चवीला फार छान लागते. इथं मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे उसळीमध्ये, म्हणजे उसळ ही लपथबी दरदरीत केलेली आहे. कारण चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा ऑफिसच्या टिफिनला अशी उसळ चवीला छान लागते. जर तुम्हाला घरच्या घरी खाण्यासाठी वरण भाताबरोबर
खायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी करा आणि सुकी उसळ बनवून घ्या. आणि अशा पद्धतीने पहा आपली चमचमीत झणझणीत अशी हरभऱ्याची पारंपरिक उसळ तयार झाली आहे. नक्की ही उसळ घरी ट्राय करा. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.